नमस्कार. आज आम्ही 20 तारीख आहे, इलेक्शनला आम्ही गेलेलो. तर तिकडे सर्व हे माझ्या बहिणी तिघी मिळाल्या आणि आम्ही मग प्लॅनिंग केलं. नंतर आम्ही असं ठरवलं कुठेतरी आपण जेवायला जावं, कारण सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, खूप लाईन होती तिथे. आणि त्याच्यानंतर हॉटेलमध्ये जायचं म्हटलं तर तिथे हॉटेलमध्ये पण खूप गर्दी होती. आम्ही ठरवलं धाब्यामध्ये जायचं. तिथून आम्ही धाब्यामध्ये आलो. मीरा रोड जवळच इथे एक धाबा आहे, तिथे आलो आणि मग ठरवलं काय खायचं. तर तिथे तर खूपच छान होतं सगळं धाबा, लाईटी वगैरे सर्व खूप मोठं होतं आणि खूप छान होतं तिथे हवेशीर. आम्ही वरती गेलो आणि वरती बसल्यानंतर मग चिकन तंदुरी मागवली त्या स्टार्टरमध्ये. छान होतं ते, चव चांगली होती. धाब्यावरची टेस्ट वेगळी लागते, थोडं हॉटेलचं आपण खातो ते वेगळं लागतं. आणि ते आम्ही सर्वांनी मग तिथे आम्ही बसलो आणि मग चिकन तंदुरी मागवली सर्वांसाठी आणि मग ती चिकन तंदुरी खाल्ली. सुरुवातीला तर मसाला पापड मागवलेला तो खाल्ला आणि त्यानंतर चिकन तंदुरी खाल्ली. मग ते त्यानंतर आम्ही ठरवलं की काय ऑर्डर करायचं. तर मग तिथे गावरानी कोंबडी होती. तर गावरानी कोंबड्या होता, कोंबडी नाही कोंबडा होता. तर तो ते आम्ही मागवायचं ठरवलं. तर तो बोलत होता की म्हणजे 1600 रुपयाची एक कोंबडी होती. तर तो बोलला ते अर्ध्याचे आम्ही ग्रेव्ही बनवून देणार आणि अर्ध सुखं बनवून देणार. आणि ते सुद्धा काय ते ओव्हनमध्ये ते भाजल्यानंतर आम्ही बनवून देणार असं. ठीक आहे, नवीन काहीतरी असेल आपल्या गावच्या पद्धतीसारखं. मग तेच आम्ही मागवलं. आले बँड घेऊन आणि त्यांना दोघांना बघून एक गाणं बोलले आणि तिथेच आमचा 20-25 मिनिटं तरी टाइमपास झाला. 20-25 आणि खूप ते हसायला पण आलं 1-2 वेळा. मग तोपर्यंत वेटर आला जेवणाची ऑर्डर घेऊन, ती मक्याची रोटी. मग त्यांनीच आम्हाला सगळ्यांना सर्व केलं. मग आम्ही तिथे जेवण केलं. जेवण करता करता गप्पा तर झाल्याच आमच्या. 20-25 मिनिटं तर तिकडे जेवण करताना गेले. जेवण छान होतं. सुकं मटण मस्त बनवलेलं आणि ग्रेव्ही पण छान तिखट होती. सगळ्यांना आवडलं, छान झालं. पण काही महाग नव्हतं जास्त, बिल जास्त काही आलं नाही. आणि जेवण पण स्वच्छ होतं. तिथे काय काय धाब्यावरती नसतं बरोबर, स्वच्छता नसते, पण इथे छान होतं, स्वच्छ होतं सर्व, बसायचं वगैरे ते पण. मग जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो खाली आणि शिडी होती वरती जायला. तर हळूहळू आमची मोठी बहिणीला जरा वेळ लागतो, ती हळूहळू खाली निघाली. त्यानंतर थोडे फोटो वगैरे काढले सर्वांनी आणि मग निघालो आम्ही बाहेर निघताना आमचे फोटो काढले मेवण्यानी वगैरे, माझ्या मुलांनी, त्या लोकांनी. आणि तिथे बाहेर शॉपिंग करायला पण आहे तिथे थोडं पार्किंगला. इथे पण फोटो काढले. तिथे पण छान होतं, लाईटी वगैरे लावलेले, तर फोटो काढण्यासारखं छान आहे तिथे. सगळं चालली. ही हळूहळू येते जरा माझी बहीण मोठीवाली, तिला वेळ लागतो चालायला पण. आणि मग इकडे बाहेर आलो आणि वेटिंगला. तर नंतर आम्ही गेलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती.
आणि आम्ही जेव्हा निघालो तेव्हा वेटिंगला एवढी तिकडे लाईन